काय झालं पिल्लू? पिल्लू घाबरला का? स्ट्रॉंग बॉय घाबरतात का कधी? दार उघडल्या उघडल्या त्यांनी आपल्या 9 वर्षाच्या मुलाला कुशीत घेत त्याची समजूत काढली. मम्मा, तू आल्यानंतर माझ्याकडे एकदा पण पाहिलं नाहीस. 2 दिवस मी मिस केलं ना तुला. तू अशी रूममध्ये जाऊन दार बंद केलंस. मी कधीचा वाट पाहत होतो आणि दार पण वाजवलं, पण तू दार उघडलंच नाही. मग मला भीती वाटली. त्यांचा मुलगा तेज सुस्कारे देत त्यांना तक्रार करत होता. बच्चा, मम्माची मीटिंग सुरू होती. तुझ्यामुळे मध्येच थांबवली. आता रडणं बंद कर बघू आणि मी येईपर्यंत तुझा अभ्यास कर. जेवायच्या वेळेला मी येते हा. जा, गुड बॉय ना तू? त्या त्याच्या कपाळावर ओठ ठेवत त्याचे डोळे पुसत बोलल्या. हो मम्मा, ये मम्मा. तुला मीटिंगवाले ओरडले म्हणून तू रडली का? तू माझी स्ट्रॉंग मम्मा आहेस ना, मग स्ट्रॉंग मम्मा कधी रडतात का? तू त्यांना सॉरी म्हण हा, म्हणजे ते तुला काही बोलणार नाही आणि रडू नको हा. तो त्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसत त्यांच्याच समजावण्याच्या स्टाईलमध्ये बोलला आणि त्यांच्या गालावर ओठ ठेवून निघून गेला. त्याच्या अशा समजुतीच्या बोलण्यानं त्यांच्याही चेहऱ्यावर हसू तरळलं. त्या उठून आत आल्या आणि त्यापाठोपाठ वयस्कर स्त्री, जी त्यांची नसलेली सासू होती, त्या देखील आत आल्या. नंदिता बाळा, त्यांनी तिच्या केसावर हात फिरवला. मावशी, ती हुंदके देत त्यांच्या कुशीत शिरून रडू लागली. नंदिता, शांत हो बाळा, त्या तिला रूममधल्या सोफ्यावर बसवत बोलल्या. वयाच्या मानाने अलीकडे हात थरथर करायचे त्यांचे. मावशी, आज रेवासुद्धा त्यांच्या स्वार्थाची शिकार झाली ग आणि मी काहीच करू शकले नाही. त्या अजूनच हुंदके देत होत्या. कसं समजावू आणि कोणत्या अधिकारानं समजावू? तुझ्या आयुष्याची वाताहत करणारी दोन्ही मुलं माझीच होती ग. त्यातला एक त्याच्या कर्मानं गेला, पण दुसरी स्वतः स्त्री, तुझी सख्खी वहिनी असून स्वार्थासाठी त्यावेळी तुझं भांडवल केलं आणि आता देखील माझ्या सोन्यासारख्या नातीचं तिच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या मुलाशी लग्न लावून दिलं. माझ्या कमी पडलेल्या संस्कारांचे चटके तुम्हा दोघींना बसले ग. माफ करा, जमलं तर या अभागी बाईला. त्यांनी आज अक्षरशः त्यांच्यापुढे हात जोडले. मावशी, असं का म्हणतेस ग? तुझी काहीच चूक नाही यात. कदाचित लग्नाच्या बाबतीत आमचंच नशीब खराब असेल ग. त्या आपले डोळे पुसत त्यांचे हात हातात घेत बोलल्या. जबरदस्तीनं कुठल्याही विधीशिवाय खोटे कागदी घोडे समाजापुढं नाचवले, त्याला तू तुझं लग्न म्हणतेस का? त्यांनी गहिवरल्या आवाजात विचारलं. आणि नंदितांना आज निर्मलांनी कुमारी माता म्हणून हिणवलेलं आठवलं. तसा अवहेलनेचा एक तीर त्यांच्या मनाला बोचला. नंदिता बाळा, तू म्हणाली होतीस की रेवाचं लग्न झालं की तू देखील लग्नाचा विचार करशील. मला वाटतंय तू आता लवकर तुझ्या लग्नाचा विचार करावास. माझे असे किती दिवस राहिले ग. वरती गेल्यावर तुझ्या आईला, माझ्या मैत्रिणीला काय आणि कोणत्या तोंडानं उत्तर देऊ? बाळा, आत्ता तिशीत आहेस तू. अजून तुझं वर्गातल्या काही मुलींची लग्न देखील झाली नसतील आणि हे बिनलग्नाचं वैधव्य सोबत आई पण तुझ्या वाटणीला आलंय. सोपं नाही बाळा एकट्यानं आयुष्य काढणं. मुलगी, जावई, मुलगा सगळे नालायक लागले ग. इतकंच काय, नवरासुद्धा स्वार्थी निघाला. म्हणून तर माझ्या प्रिय मैत्रिणीच्या मुलीच्या म्हणजे तुझ्या आयुष्याचा खेळ मांडला सगळ्यांनी. त्यांनी पदर डोळ्याला लावला. मावशी, नको ना बोलू असं. त्यांनाही त्रास झालाच ना. जाताना माफी मागून गेलेत. असं म्हणतात की मरताना माणसाला आपल्या वाईट कर्माची जाणीव होते. तशीच झाली ग त्यांना पण. नंदिता, तू माफ केलं असलं तरी मी नाही केलं त्यांना माफ. आणि काय उपयोग ग माफी मागून? तुझी झालेली वाताहत थांबली का? मला माहीत आहे तू 2 दिवस होतीस तिथे, पण निर्मलानं तुला टोमणे मारून नको नको करून सोडलं असेल. त्यांच्या डोळ्यात परत अश्रू उभे राहिले. नंदिता त्यांच्या पायात बसल्या आणि त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं. मावशी, सोड ना. तू नको मनाला लावून घेऊ. त्या, तू मला सोड म्हणशील, पण
तुझ्या मनातून ते काळे दिवस जायचे असतील तर तुझ्या आयुष्यात नव्यानं सुख येणं गरजेचं आहे. तेजला सुद्धा बाबांची गरज आहे. ते छोटं कोकरू बाबाच्या प्रेमाला आसुसलं आहे. निदान त्याच्यासाठी तरी विचार कर. त्या त्यांनी मंद डोळे मिटले. तसं त्या तिच्या केसावर हात फिरवू लागल्या. रेवा फ्रेश होऊन आली. निधीने हर्ष ठीक असल्याचा मेसेज केला होता तिला आणि सोबत त्यानं आपली काळजी न करता तिला आयुष्यात पुढे जाण्याबाबत सांगितल्याचं सांगितलं. तसं ती स्वतःशीच दुःखी हसली. इतक्या सहज सगळं विसरून पुढे जाणं शक्य होतं का? कदाचित नाही. पण दोघेही वेडे एकमेकांची काळजी घेत पहिल्या दिवसापासूनच प्रयत्न करणार होते. बाहेर पावसानं सुरुवात केली आणि रेवा आणि नंदिता दोघीही परवाच्या आठवणीत गेल्या. हर्ष जवळून रेवा पावसात भिजत निघून गेली. निधी आल्यापासूनच हॉस्पिटलच्या दारात उभी होती. दोघीही आत गेल्या आणि निधीनं रेवाला जे सांगितलं ते खरं असल्याचं समोर आलं आणि आज ती दुसऱ्यांदा तुटली. कसंबसं निधीनं तिला सांभाळलं आणि त्या हॉस्पिटलमधून बाहेर पडल्या. रेवा, नीट जाशील ना घरी की मी येऊ सोडायला? निधीनं काळजीने विचारलं. जाईन मी. मघापासून रडणाऱ्या तिच्या चेहऱ्यावर तटस्थ भाव आले. आर यू ओके ना? निधी, तुझे आई बाबा पण असेच आहेत का? तिच्या निर्विकार चेहऱ्यावरून एक अश्रू ढळला. रेवा, ती हताश झाली. तिच्या या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. निधी, मला वाटायचं ग की त्यांचं प्रेम आहे माझ्यावर, पण त्यांना कदाचित ते दाखवता येत नाही. त्यांचं नसेलही, पण माझं तर आहे ना. अपमान केला ग त्यांनी माझ्या प्रेमाचा, माझ्या हळवेपणाचा. आता परत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. रेवा, काम डाऊन. मी नंदिता आत्याला फोन करते. त्या करतील काहीतरी. निधी आपला फोन बॅगमधनं काढत बोलली. नको, आत तुला त्रास नको. आणि माझं ठरलंय, ते जरी आई बाबा म्हणून आपल्या कर्तव्याला चुकले असले तरी मी मुलीचं कर्तव्य पार पाडेन. हे लग्न नक्की होईल. फक्त तू हर्षला यातलं काही कळवू नको. ती पुन्हा निर्विकार झाली. रेवा, ठीक आहेस ना? अशी का बडबडतीये? निधीला तिचं क्षणात रडणं आणि क्षणात तटस्थ होऊन निर्विकार होणं घाबरवत होतं. एकाच दिवशी 2 वेळा हृदय तुटले. किती भारी ना? खुश आहे मी खूप. परवा लग्न आहे माझं. नक्की ये. ती वेड्यासारखं हसली आणि गाडी स्टार्ट करून निघालीही. निधी मात्र घाबरून तिच्याकडे बघत होती. वेड तर नाही लागलं ना हिला? मनात शंका आली आणि नंदिता ना निधी फोन लावू लागली. पण रिंग जाऊन पण त्या फोन उचलत नव्हत्या. रेवा मात्र तुटलेलं हृदय घेऊन घरी आली. ज्यांच्यासाठी तिनं स्वतःचं हृदय स्वतः तोडलं होतं. खरं तर त्यांनीच आधी तिचं हृदय तोडलं होतं. फक्त हे तिला उशिरा समजलं होतं. आपल्या रूमकडे चाललीच होती की शामरावांच्या रूममधून तिला ओळखीचा आवाज ऐकू आला. तसं तिनं पाय आपोआप त्यांच्या रूमकडे वळले. दादा, सांग ना, काय कमी पडलं म्हणून तू रेवाचा असा सौदा केलास? नंदिता त्वेषानं बोलत होता. सौदा काय म्हणतेस? विकलं नाहीये मी तिला. चांगलं श्रीमंत घरात दिली तिला. ऐश्वर्यात लोळेल. कुठल्या तरी अनाथाच्या मागे लागून लग्न करून काय मिळणार होतं तिला? त्यांचा पण तेवढाच आवाज वाढला. हो, मग तेच विचारतेय. त्या श्रीमंताचं स्थळ रेवाला असं अचानक कसं काय आलं? आणि मला तुझी परिस्थिती माहीत आहे. साधं लेकीचं लग्न करून देता येईल इतकं सुद्धा तुझ्याकडे काही राहिलं नाहीये. इतका कर्जबाजारी आहेस तू की घरातल्या गोष्टी विकून तुमचा ऐशाराम सुरू आहे. मग हे लग्न ठरलं कसं? आता म्हणू नकोस. त्यांनी काहीच मागितलं नाही. बऱ्या बोलानं सांग, नाहीतर. त्या तेवढ्याच त्वेषानं बोलल्या. नाहीतर काय? नाहीतर काय? हा, बोल ना. त्यांचा अजून वाढलेला आवाज. मी रेवाला इथून घेऊन तर जाईनच. शिवाय हे बघ, ज्या हॉस्पिटलमध्ये होतास ना त्या हॉस्पिटलमध्ये तुझे सगळे रिपोर्ट, ज्यामध्ये असं लिहिलंय की तू एकदम फिट आणि फाईन आहेस. त्यांनी त्यांच्यासमोर रिपोर्ट्सची फाईल फेकली. ही फाईल मी रेवाला दाखवेन. आणि हो, तिला हेही सांगेन की 10 वर्षापूर्वी जे तुम्ही माझ्यासोबत केलं
तेच आता तिच्यासोबत करत आहात. ती त्यांच्या नजरेला धारदार नजर देत बोलली आणि ते चपापले. तुझ्यासोबत काय केलं? विना लग्नाची आई होणार होतीस तू, म्हणून आम्ही तसा निर्णय घेतला. यात आमचा काही स्वार्थ नव्हता. आता त्यांचा आवाज नरमला. हो, तुमची काहीच चुकी नव्हती आणि खरंच माझं भलं होतं म्हणून तुम्ही तो निर्णय घेतला. त्या रागात उपहासात्मक बोलल्या आणि इकडे यांची पाचावर धारण बसली. ज्याची भीती होती तेच होणार होतं. नंदिता तिला घेतल्याशिवाय जाणार नव्हत्या. त्या आता 10 वर्षापूर्वीच्या नंदिता राहिल्या नव्हत्या. एक नावाजलेल्या बिझनेसवुमन तर होत्याच, शिवाय ब्लॅक बेल्ट धारकसुद्धा होत्या. क्षणात 10 जणांना धूळ खायला लावणाऱ्या होत्या. कॉर्पोरेट जगतात त्यांच्याकडे वाकड्या नजरेनं बघायची कोणाची हिंमत नव्हती. त्यांच्यापुढे शामराव म्हणजे कसपटासमान होते. हे बघ, रेवाचं लग्न कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. झालं तर खूप प्रॉब्लेम होईल, ते हळूच बोलले. आलास ना मुद्द्यावर. आता सांग, कोणाशी आणि का ठरवलं लग्न, तेही इतक्या घाईत. त्या त्यांच्यावर नजर रोखत बोलल्या. मी आधी या लग्नाला नाहीच बोललो होतो, पण हे लग्न झालं तर माझं कर्जात गेलेले कारखाने कर्ज माफ होऊन परत मिळतील. तू बहीण असून मला मदत केली नाहीस. आम्ही कर्जात गळ्यापर्यंत बुडालो तरी तुला आमची दया आली नाही, म्हणून मग मी या लग्नाला होकार दिला. ते हळू आवाजात बोलले. रेवानं ते ऐकलं आणि तिथून तोंड दाबून रडतच आपल्या रूममध्ये गेली. आज तिला कळलं होतं की खरंच आपल्या बाबांनी आपला सौदा केला होता. पण फरक इतकाच होता की ते या समाजात इतकं सगळं करून देखील मुलगी चांगल्या घरात दिली म्हणून ताठ मानेनं जगणार होते. रेवा. इंद्रायणींची अनोळखी हाक ऐकू आली आणि ती आठवणीतून बाहेर पडली. हां सॉरी. ते खिडकीतून बाहेर बघणाऱ्या तिनं पदर सावरून घेतला आणि इंद्रायणीकडे वळून पाहिलं. अगं असू दे, मी फक्त तुला हे विचारायला आले होते की आवरलं असेल तर चल खाली जेवून घेऊया. दिवसभर तुझी दगदग झाली असेल ना, भूक पण लागली असेल ना. त्यांनी तिच्या गालावर हात ठेवत विचारलं. प्रेम काळजी दोन्ही होती त्यांच्या स्पर्शात. मी तुम्हाला काय म्हणू, तिनं हळू आवाजात विचारलं. मनात रुखरुख होतीच. आईसाहेबांसारखं याही वस्कन अंगावर येतील. नील मला आई म्हणतो, तूही तेच म्हणालीस तरी चालेल. अगदी तुझ्या आईला एकेरी बोलावते ना, तसंच मला बोलावलं तरीही चालेल. घरात नील ज्यांना जे बोलतो तेच तू बोल, फक्त एकच. आईसाहेबांपुढे अगदी लहान बाळ जरी असेल तरी त्याला आदराने बोलाव. त्यांना नाही चालत कोणाला एकेरी बोलावलेलं. बस तेवढी काळजी घे, त्या तिला समजावत बोलल्या. हो लक्षात ठेवेन. आई, ते मला भूक नाही. मी नाही जेवले तर चालणार नाही का, तिनं घाबरत विचारलं. मला तुझी मनस्थिती कळते, पण आईसाहेबांना नाही आवडत असं कोणी न जेवता झोपलेलं. शिवाय कोणाला जेवायचं जरी नसेल तरी घरी असताना जेवायच्या वेळेला सगळे जेवणाच्या ठिकाणी हजर लागतात त्यांना. वाटल्यास तू थोडंसं काहीतरी खा, पण उगाच पहिल्या दिवशी त्यांच्या रागाची शिकार नको होऊ. त्या तिनं मान डोलावली. रेवा, अजून एक, म्हणजे तुला माहीत असावं म्हणून सांगते. इतकी वर्ष आम्ही नीलसाठी मुलगी बघत होतो, पण तो लग्नाला तयार नव्हता. तुमचं लग्न आम्हाला काही कल्पना न देता स्वतः त्यानं ठरवलं आहे. आम्ही फक्त फॉर्मॅलिटी म्हणून आलो होतो. आम्हा सगळ्यांना तू मनापासून आवडली आहेस, पण आईसाहेबांना न सांगता नीलनं हा निर्णय घेतला म्हणून त्यांचा इगो दुखावला आहे. सो त्या लगेच तुला नाव घेऊन बोलावतील अशी अपेक्षा करू नको. त्यांनी सुनबाई म्हणून हाक दिली तर तू त्यांच्यासमोर हजर राहा. हळूहळू जाईल त्यांचा राग, पण तरीही त्या अगदीच प्रेमानं वागतील अशी अपेक्षा करू नको. त्या तिला रुक्मिणीबाईंच्या स्वभावाची ओळख करून देत होत्या. हो आई, मी ठेवेन सगळं लक्षात. ती इंद्रायणींना तिच्या नम्रपणाचं कौतुक वाटलं. असा एक दिवस होता ज्या दिवशी नीलनं ठणकावून सांगितलं होतं की तो लग्न करणार नाही. त्या दिवशीच त्यांची सुनमुख बघायची आणि नातवंड खेळवायची आशा मावळली होती. आणि कुठे आजचा दिवस होता
की त्या आपल्या सुनेसमोर उभ्या होत्या. कदाचित त्यांनी स्वतः शोधली असती तरी इतकी चांगली मुलगी त्यांना सून म्हणून सापडली नसती. नीलपेक्षा लहान तर ती होतीच, पण खूप निरागस, नम्र, सालस होती ती. खूप जपायचं तिला, असं मनोमन त्यांनी ठरवलं होतं. आईसाहेबांच्या स्वभावामुळे दुखावू नये म्हणून तिला बोलवायला नोकरांना न पाठवता त्या स्वतः आल्या होत्या, जेणेकरून थोड्या गोष्टी तिला समजावून सांगता येतील. पण तिला फार समजवावं लागेल असं वाटलं नाही त्यांना. रेवा, ते सकाळी थोडं लवकर उठ. उद्या पूजा आहे ना, तर लवकर उठून तयार हो. फक्त उद्याचा दिवस. बाकी दिवशी तुला हवं तर तू तुझ्या वेळेनुसार उठली तरी चालेल. बाकी आम्ही घेऊ सांभाळून. हो ना गोदावरी? नुकत्याच आलेल्या आपल्या जावेकडे बघत त्या बोलल्या. हो रेवा, तू आईसाहेबांच्या बोलण्याचं टेन्शन घेऊ नको. जशा माझ्या रिद्धी सिद्धी तशीच तू. त्यांनी इंद्रायणीच्या होमध्ये हो मिसळलं. थँक्यू आई. तुम्हाला काकी बोललं तर चालेल का? तिनं गोदावरीकडे बघत प्रश्न केला. बोलण्यात तोच नम्रपणा आणि निरागसता. हो. त्यांनी तिला छान स्माईल दिली. थँक्यू काकी, पण मला खरंच लवकर उठायची सवय आहे. ते त्या दिवशी रात्री उशिरा झोपले होते. बाबांना हॉस्पिटलमधून आणलं होतं ना, त्यामुळे मग त्यांच्या काळजीत लवकर झोप लागली नव्हती. मी तुमच्यासमोर येणार नव्हते आणि खरंच मी त्या दिवशी सारखं विना आंघोळीचं घरात फिरत नाही, पण बाबांच्या विचारात कधी तुमच्यासमोर तशीच आले हे समजलंच नाही. तिनं तोंड बारीक करत निरागसपणे एक्सप्लेन केलं आणि तिच्या निरागसतेमुळं त्या दोघींच्या चेहऱ्यावर हसू तरळलं. अच्छा, बाबा आजारी होते का तुझे? सॉरी हां, आम्हाला नव्हतं माहीत. आम्ही साधी त्यांची विचारपूस केली नाही. त्या दोघींना वाईट वाटलं. नाही, इतकं काही नव्हतं झालं. ते त्यांनी उगाच स्वतः टेन्शन घेतलं होतं. मग आम्हीही घाबरलो, पण सगळे रिपोर्ट आलेत नॉर्मल. ती डोळ्यातलं पाणी अडवत बोलली. घरची आठवण आली का? गोदावरींनी तिच्या डोळ्यातलं पाणी बघून तिच्या खांद्यावर थोपटत विचारलं. हं. तिनं खोटीच नकारार्थी मान हलवली. बरं चला चला, आईसाहेबांची हाक येण्याआधी खाली जाऊ, नाहीतर उगाच ओरडा बसेल. इंद्रायणी घाई करत बोलल्या. तिघीही खाली आल्या. तसे तर रोजच सगळे खाली बसून जेवायचे, पण आज सगळेच भारी कपड्यांमध्ये होते. लग्नघर जे होतं त्यामुळे आज टेबलवर जेवण मांडलं होतं. सुरुवातीला सगळ्यांना जेवायला वाढून मग इंद्रायणी आणि गोदावरी जेवायला बसल्या. प्रत्येक कोपऱ्यात एक नोकर पुन्हा कोणाला काही लागलं तर सर्व्ह करायला उभे होते. सुनबाई, आईसाहेबांचा करारी आवाज ऐकून रेवानं घाबरून त्यांच्याकडे पाहिलं. इथं खाण्याला माप नाही, पण ताटात जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं. जे असेल ते निमूटपणे खायचं. हे आवडत नाही, ते आवडत नाही असे चोचले चालणार नाहीत. अन्न वाया गेलेलं आम्हाला चालणार नाही. तिची ती घाबरी नजर बघून त्यांनी आवाज थोडा सॉफ्ट केला. शिवाय नील घरात होता. त्याला समजलं तर उगाच तो चिडचिड करत बसला असता. त्याला दुखावणं त्यांना परवडणारं नव्हतं. हो. तिनं घाबरून मान डोलावली. चला करा सुरू. त्या बोलल्या तसं सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली. इंद्रायणीनं रेवाच्या ताटात थोडंसं वाढलं होतं आणि लागलंच तर पुन्हा घे म्हणूनही सांगितलं होतं. जर तिला संपलं नाही तर आईसाहेब जबरदस्ती तिला ते खाऊ घालायला मागे पुढे बघणार नव्हत्या. शिवाय इतर लोकांच्या पुढ्यात तिला उगाच वाईट काही बोलल्या असत्या तर तिला वाईट वाटलं असतं. जेवण झालं तसं आईसाहेब त्यांच्या रूममध्ये गेल्या. रिद्धी सिद्धी दोघीही आपल्या लाडक्या वहिनीला घेऊन तिच्या रूममध्ये आल्या. त्या आपल्या वहिनीची ओळख करून आणि वाढवून घेत होत्या. तीही त्यांच्याशी थोडंसं खुलून बोलत होती. दोघीही तिच्यापेक्षा 3 वर्षांनी लहान होत्या, पण त्यांचं ट्युनिंग जमलं होतं. सध्या तरी त्यांच्या कॉलेजच्या गप्पा सुरू होत्या. जशी रेवा आपल्या रूममध्ये गेली होती, अगदी तेव्हापासून नीलची नजर तिच्यावरच होती. समोरल्या मोठ्या स्क्रीनवर ती त्या रूममध्ये काय करत आहे हे सगळं दिसत होतं. त्याचं अर्ध लक्ष मीटिंगमध्ये आणि अर्ध तिच्यावर होतं. कधी एकदा मीटिंग संपते आणि मी फक्त तिलाच बघतो असं त्याला झालं होतं.
पाऊस आल्यानंतर खिडकीतून बाहेर पाहताना, आठवणीत रमलेली असताना क्षणाक्षणाला बदलणारे तिचे चेहऱ्यावरचे भाव, थोडेसे विस्कटलेले मोकळे केस, वाऱ्याच्या झुळकीबरोबर चेहऱ्यावर खेळणारी तिची एक बट, गारव्यांमुळे अंगावर येणारे शहारे आणि मेकअप मुक्त होऊन मोकळा श्वास घेतलेला तिचा निरागस चेहरा, सगळं त्याच्या हृदयाचा ठाव घेत होतं. इंद्रायणी आल्याबरोबर अंगाभोवती पदर घेताना दिसणारी तिची शालीनता, काय बोलत होते नाही माहीत, पण तिच्या चेहऱ्यावरून तिचा नम्रपणा दिसत होता. थोड्या वेळानंतर बोलताना भरलेले तिचे आधीच असणारे पाणीदार डोळे आणि आता रिद्धिसिद्धीबरोबर बोलताना किंचित खुललेला तिचा चेहरा, वेडावला होता तो तिच्या त्या निरागस अदा बघून. थोड्या वेळानं त्यानं मीटिंग आटोपती घेतली, आपलं जेवण रूममध्येच मागवलं आणि पुन्हा आपलं लक्ष स्क्रीनवर केंद्रित केलं. या सगळ्यापासून अनभिज्ञ रेवा मात्र आपल्या नंदांबरोबर गप्पा मारण्यात व्यस्त होती. सध्या तिची कोणाशी काहीच बोलण्याची इच्छा जरी नसली तरी आपल्या कर्तव्यासाठी चेहऱ्यावर हसू ठेवून त्यांचं सगळं ऐकून घेत होती. रेवा जरी तिच्या आठवणीतून बाहेर पडली असली तरी नंदिता मात्र अजूनही त्याच आठवणीत होत्या. दादा, कीव करावी वाटते मला तुझी. अरे पुरुषासारखा पुरुष तू. स्वकर्तृत्व नावाची गोष्ट काही आहे की नाही तुझ्याकडे? नंदिता रागानं बोलल्या. नंदिता, तोंड सांभाळून बोल. तेही तेवढेच रागात बोलले. का? खरं बोललं तर राग आला का? अरे जमत नाही तर कशाला हवाय तुला बिझनेस? ऐपत नाही तर कशाला हवाय ऐशो आराम? तुला हे सगळं मिळवायचं असेल तर राबायला शिक, घाम गाळायला शिक. असं प्रत्येक वेळी कोणामुळे तुझा बिझनेस सावरणार नाही आहे. त्यांचा आवाज अजूनच वाढला. नंदिता, ते जोरानं ओरडले. ओरडू नको. असं ओरडून सत्य बदलणार नाही. मागच्या वेळी माझा बळी देऊन तू बिझनेस सावरलास ना? किती दिवस तो टिकवलास? त्यांनी जळजळीत कटाक्ष त्यांच्यावर टाकला. हे बघ, बिझनेस म्हटलं की नफा तोटा होतोच. तसाच तोट्यात गेला माझा बिझनेस. आणि आता माझ्याकडे तोटा सावरायची संधी मिळाली असताना मी ती का सोडू? शामराव पण रागात त्यांच्या नजरेला नजर न देता बोलले. हो चल, मी म्हणते नको सोडू संधी. पण मग पुढे जाऊन तुझ्या आणि तुझ्या सुपुत्राला नाकर्तेपणामुळे आता मिळवलेल्या संधीची माती झाली तर मग पुन्हा कोणाचं आयुष्य पणाला लावणार? त्यांनी उपहासात्मक विचारलं आणि शामरावांचा चेहरा बघण्यालायक झाला. नाही म्हणजे आता अजून कोणी मुलगी राहिली नाही ना घरी? मग काय तू बायकोला आणि सुनेला पणाला लावणार का? इतक्या खालच्या पातळीवर बोलताना नंदितांना त्रास होत होता, पण कदाचित असं बोललेलं म्हणून तरी आपला दादा सुधारेल असं त्यांना वाटलं. नंदिता, तू काय बोलतेस? हे तुझं तुला तरी कळतंय का? या घराच्या लक्ष्मी आहेत त्या. ते गरजले. हो, आणि मुलगी तुझ्या मते कोण आहे ती? म्हणजे तुझ्या लेकी, बायको आणि सुनेची जी किंमत आहे ती तुझ्या बहिणीला आणि लेकीला नाही का? त्या दोघीच तुला महत्त्वाच्या आहेत? नाही म्हणजे त्या महत्त्वाच्या असल्याच पाहिजेत रे, पण तितकंच आई, बहीण आणि मुलगीही महत्त्वाची असतेच, हे समजून घे. असंच त्यांचं आयुष्य पणाला नको रे लावू. 10 वर्षापूर्वी जे झालं ते वाटल्यास विसरून जाऊ, पण पुन्हा तीच चूक नको करू. बहिणीच्या नजरेत तर पडलासच, निदान लेकीच्या नजरेत तरी खाली पडू नको. तुला ती जड वाटत असेल तर तसं सांग. आजच जाते घेऊन तिला. सुरुवातीला कडक असणारा त्यांचा आवाज शेवटी हळवा झाला. तुला जे करायचं असेल ते कर. मला खात्री आहे तू तिला कितीही सांगितलं तरी ती माझ्यासाठी या लग्नाला उभी राहणारच. त्यांच्या चेहऱ्यावर विजयी हास्य. निर्लज्जम सदा सुखी या उक्तीला पुरेपूर जगणारं व्यक्तिमत्व म्हणजे शामराव शिर्के. नंदिता हताश होऊन तिथून बाहेर पडल्या. आता फक्त रेवाच निर्णय घेऊ शकणार होती. फक्त एकदा ती या लग्नाला नाही म्हणाली की नंदिता तिला घेऊन कायमच्या जाणार होत्या. पण शामराव म्हणल्याप्रमाणे तिनं तिचा निर्णय बदलला नाही तर हीच शंका त्यांच्या मनात राहून राहून येत होती. त्या विचारातच तिच्या खोलीत गेल्या. ती गुडघ्यात डोकं घालून सुस्कारे देत होती.
लग्न ठरलं ही गोष्ट तिला सकाळीच कळाली होती. त्यामुळं आत्तापर्यंत तिनं स्वतःला थोडं का असेना सावरायला हवं होतं. पण तिचं आत्ताचं रडणं काहीतरी वेगळं सांगत होतं. नंदिताच्या आईनं म्हणजे रेवाच्या आजीनं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी रेवा फॉलो करायची. त्यामध्ये तिन्ही सांजेनंतर कितीही दुःख असलं तरी रडू नये ही गोष्ट रेवा लहानपणापासून फॉलो करायची. बऱ्याच वेळा शाळेतून येताना कोणी काही बोललं, काही दुखलं खुपलं, त्यामुळे संध्याकाळनंतर कितीही त्रास झाला तरी ती रडायची नाही. आज तिचं असं यावेळी रडणं नंदितांच्या जीवाला लागलं. रेवा, का रडतेस बाळा? असं यावेळी रडणं चांगलं नसतं बाळा, त्या तिच्या केसावर हात फिरवत बोलल्या. तिनं डोळे पुसले. रेवा, तुला हे लग्न करायचं नसेल तर कोणालाही घाबरू नको. सरळ नकार दे आणि चल आजच माझ्यासोबत. त्या, नाही आत्तू, बाबांना मी शब्द दिलाय आणि तो मी मोडणार नाही, ती निर्धारानं म्हणाली. हो बाळा, पण असं घाईत जोडीदार होणार आहे त्याला न पाहता, त्याच्याशी न बोलता लग्न करणं पटण्यासारखं आहे का? असं मनाविरुद्ध आयुष्य जगणं सोपं नाही बाळा. माझं ऐक, नको करू हे लग्न, चल माझ्यासोबत, त्या तिला समजावत बोलल्या. तू सुद्धा जगतच आहेस ना तुझ्या मनाविरुद्ध आयुष्य, रेवा बोलली आणि त्या स्तब्ध झाल्या. पुढे काय बोलावं हे त्यांना सुचेना. तुला असं काय वाटतं? हे बघ, मी माझ्या मर्जीनं माझं आयुष्य जगतीये आणि खुश आहे मी माझ्या आयुष्यात. त्यांच्या चेहऱ्यावर खोटं हसू आणि डोळ्यात मात्र खरे अश्रू होते. आत्तू, तुझं आणि बाबांचं सगळं बोलणं ऐकलं आहे मी. माझं लग्न हे डील आहे त्यांच्यासाठी, अगदी तसंच जसं तुझ्या वेळी त्यांनी काहीतरी डील केली होती. जर तू बहीण असून त्यांच्यासाठी निमूटपणे शांत राहिलीस तर मग मी तर मुलगी आहे त्यांची. त्यांच्यामुळे मला हे जग बघायला मिळालं, त्यांचे उपकार तर फेडावेच लागतील ना. ती तटस्थ होत त्यांच्या मांडीवर डोकं ठेवत झोपत बोलली. रेवा, त्यावेळी माझ्या पाठीशी कोणीच नव्हतं ग. बाबा अचानक गेले आणि आई, ती तर सदम्यात होती. मीही ढासळले होते. पुढे काय सुरू आहे हे समजत नव्हतं मला. नाही करू शकले विरोध. पण तुझं तसं नाहीये बाळा. मी तुझ्या पाठीशी खंबीर उभी राहीन. हर्षला नोकरी मिळाली की तुमचं लग्न लावून देईन. तोपर्यंत तुझंही कॉलेज होईल. तुला वाटलं तुझ्या संसारासाठी जॉब करावा तर माझ्या कंपनीत तुला जॉब लावायची जबाबदारी माझी. पण तू आत्ता या लग्नाला नकार दे. स्वतःचं प्रेम विसरून तू या लग्नाला होकार देत आहेस. तरीही तुला तुझा होणारा नवरा कोण आहे, कसा आहे, काहीच माहीत नाही. तो जर वाईट निघाला तर तुझा हकनाक बळी जाईल. ऐक माझं, त्या तिच्या डोक्यावर हात फिरवत होत्या. नाही आत्तू, आता जे व्हायचं ते होऊ दे. मी हे लग्न करणारच, ती हट्टानं बोलली. रेवा, अगं पण. आत्तू प्लीज, माझं लग्न झाल्यावर जर त्यांचं कर्ज फिटत असेल आणि ते सुखी राहणार असतील तर ठीक आहे, करेन मी लग्न. मी या लग्नाला नकार दिला, तू मला घेऊन गेलीस तर कदाचित त्यांना दुसऱ्या समस्येला सामोरं जावं लागेल आणि त्यांची मान खाली जाईल, ते वेगळंच. आजी नेहमी म्हणायची, पोरीनं आईबापाची मान खाली जाईल असं कधीच वागू नये. आज तिची शिकवण मी लक्षात ठेवून हा निर्णय घेतला आहे, ती निर्धारानं बोलली. रेवा, अगं आईची शिकवण योग्यच होती. त्याचा अर्थ तू चुकीचं वागू नको असा आहे बाळा. पण इथं ते चुकत असताना त्यांची मान खाली जाऊ नये याचा विचार तू करू नको. शेवटी ते त्यांचं कर्म आहे म्हणून त्यांची मान खाली जाईल. त्या, माझं ठरलं आहे, नको समजावू. ती, ठीक आहे, त्या निराशेनं बोलल्या. तू थांब, मी आलेच. काहीतरी निर्धार करत त्या तिथून बाहेर पडल्या आणि पुन्हा एकदा शामरावांच्या रूममध्ये गेल्या. रेवा ऐकायला तयार नव्हती. निदान शामरावांनी त्यांचा निर्णय बदलला तर हे लग्न थांबू शकलं असतं. या नंदिता मॅडम, ते उपहासानं बोलले. काय मग, मिळालं का रेवाचं उत्तर? ते कुत्सित हसत बोलले. दादा, तू हे लग्न थांबव. हे घे चेकबुक.
तुला हवी ती अमाऊंट भर आणि तुझं कर्ज चुकतं कर. कारखाने सोडवून घे. वाटल्यास अजून हवे असेल तर तीही अमाऊंट घे. पण कुठल्याही परिस्थितीत हे लग्न थांबव. वाटल्यास मी हात जोडते तुझ्या पुढे. त्यांनी साईन केलेलं चेकबुक त्यांच्या पुढ्यात टाकलं आणि त्यांच्या पुढे हात जोडून उभ्या राहिल्या. अब आया ऊंट पहाड के नीचे. हे बघ ए नंदिता, तुझी भीक नकोय मला. हे उचल आणि आजच घरातून निघून गेलीस तरी चालेल. आता तर तुझ्या नाकावर टिचून रेवाचं लग्न होणारच. ते मग्रुरी दाखवत बोलले आणि त्या अपमानित होऊन बाहेर आल्या. निर्मला पण त्यांच्याकडे कुत्सित हसत बघत होत्या. आली मोठी मला शिकवणारी. 1-2 पुरस्कार काय मिळाले, मला शिकवायला लागली बिझनेसमधले छक्के पंजे. म्हणे कष्ट कर. हा शामराव राजासारखा जगत होता आणि तसाच राहणार. त्यासाठी कष्टाची गरज नाही. ते नंदिताला ऐकू जाईल इतक्या मोठ्यानं बोलले. नकळत त्यांचे डोळे पाणावले. पुढचे 2 दिवस त्यांना या सगळ्यांचे टोमणे खात काढायचे होते. रेवाला एकटं सोडून त्या जाऊ शकणार नव्हत्या. निदान तो मुलगा कोण आहे हे कळल्याशिवाय आणि ती सुखात राहील की नाही याची खात्री करून घेतल्याशिवाय त्यांच्या मनाला चैन पडणार नव्हतं. नंदिता, चल बाळा, फ्रेश हो. तेजला भूक लागली असेल ना. मावशींचा आवाज कानावर पडला आणि इतका वेळ शांत 2 दिवसांचा विचार करत बसलेल्या नंदिता विचारातून बाहेर पडल्या. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.